या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला सुख प्राप्त करायचे असेल तर त्याच्या जीवनात ग्रहांची अनुकूलता आणि दैवी शक्तीचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे. या नक्षत्राच्या कृपेने आणि दैवी सामर्थ्याने कोणाच्याही जीवनावर आशीर्वाद आला की प्रगती व्हायला वेळ लागत नाही. मानवी जीवन आनंदाच्या अनेक रंगांनी भरलेले आहे. प्रत्येक सुखानंतर दुःख येते आणि प्रत्येक दुःखानंतर सुख येते. उद्या सोमवारपासून असा सकारात्मक अनुभव काही भाग्यवान राशीच्या लोकांच्या आगमनाचा संकेत आहे. त्यांच्या आयुष्यातील वाईट टप्पा संपणार आहे. त्यांच्या राशीवर महादेवाच्या विशेष आशीर्वादांचा वर्षाव होईल आणि नकारात्मक परिस्थितीत आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे आहेत. उद्योग व्यवसायात कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची चिन्हे आहेत. जीवनात प्रगतीचा काळ सुरू होणार आहे. प्रगतीला नवी दिशा मिळेल. या काळात खूप सकारात्मक बदलांमुळे आपल्या जीवनात प्रगती होईल. चैत्र कृष्ण पक्ष विशाखा नक्षत्र आज सोमवार 18 एप्रिल रोजी मध्यरात्री आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा अत्यंत पवित्र आणि पवित्र दिवस मानला जातो. श्रद्धेने व भक्तीने महादेवाच्या नामाचा नियमित जप केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. माणसाला पैशाची कमतरता भासत नाही. पंचांगानुसार नेपच्यून मीन राशीत प्रवेश करेल आणि बुध प्रवेश करेल आणि यापैकी काही भाग्यशाली राशींसाठी हे संयोजन शुभ आणि सकारात्मक होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या लोकांवर भगवान भोलेनाथचा आशीर्वाद असेल. तुमच्या आयुष्यात आनंद येईल. नोकरीच्या ठिकाणी जी कामे आतापर्यंत अवघड वाटत होती ती आता अचानक सोपी होतील. उद्योग व्यवसायातही मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ प्रगतिशील असणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. जर आपण रागावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो तर आयुष्यात खूप प्रगती होण्याची शक्यता असते. तुमचे विचार खूप सुंदर आणि चांगले आहेत पण ते इतरांना समजावून सांगणे देखील महत्त्वाचे आहे. तो त्यांना पटवून देऊ शकला पाहिजे. वृषभ, आपल्या राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असेल. ग्रह क्षेत्राची स्थितीही अनुकूल होत आहे. आपण जीवनात जी उद्दिष्टे ठेवतो ती वेळेत साध्य करता येतात. फक्त मेहनत करायची आहे. नोकरीत अधिकारी त्यांच्या कामावर खुश राहतील. परंतु आपण अधिकाऱ्यांशी नम्रपणे वागले पाहिजे. लोक तुम्हाला मदत करतील. मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका किंवा मित्रांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःवर कठोर परिश्रम करणे खूप महत्त्वाचे आहे. सिंह राशीवर भगवान भोलेनाथ विशेषतः प्रसन्न होतील. या काळात ग्रहतारे विशेष शुभ संकेत देत आहेत. आयुष्य प्रगतीकडे वाटचाल करणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. आपल्या इच्छा आणि आकांक्षा खूप मोठ्या आहेत. त्यामुळे या काळात आपण कठोर परिश्रम केले तर आपली स्वप्ने नक्कीच पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील. भौतिक सुखसोयी मिळतील. तुला राशीवर ग्रह, नक्षत्र आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद राहील. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी चिंता होती ती दूर होईल. या काळात सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमची स्वप्ने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीचे तुम्हाला फळ मिळेल. पैशाच्या व्यवहारात सावध राहणे तुमच्या हिताचे असेल. तुमच्याकडे अनेक कल्पना आहेत पण तुम्हाला समजून घेणारे थोडे लोक आहेत. त्यामुळे निराश होऊ नका. वृश्चिक, तुमच्यासाठी आनंदाचे दिवस येत आहेत. तू खूप हुशार आहेस आणि तू खूप महत्त्वाकांक्षीही आहेस. वृश्चिक राशीचे लोक खूप बुद्धिमान मानले जातात. या काळात आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात किंवा आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. तुमची जिद्द आणि मेहनत फळ देईल.
तुम्ही खरे वक्ता आणि खरे कलाकार आहात, पण वाईट संगती तुमचा नाश करू शकते, त्यामुळे वाईट लोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यसनापासून दूर राहणे आपल्या हिताचे असेल. कोणत्याही मोहात पडू नका. महादेवावर आमची पूर्ण श्रद्धा आणि भक्ती आहे आणि ही श्रद्धा आणि भक्ती आता फळ देईल. धनु राशीसाठी ग्रहतारे अनुकूल होत आहेत आणि आशीर्वाद तुमच्या बाजूने राहतील. आर्थिक प्रगतीत चांगली सुधारणा होऊ शकते. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. खर्च करणे टाळावे.